सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आज शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस माँ शैलपुत्रीसाठी समर्पित आहे। माँ शैलपुत्री पर्वतराज हिमालयाची मुलगी असं म्हणतात। शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे मुलगी। माँ शैलपुत्री पृथ्वीची नीव आणि शक्तीचं पहिलं स्वरूप आहे असं म्हणतात। शारदीय नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। बापरे, हे पा काय चाललंय यांचं। कापला सगळा वरच झाला, अर्धा राहिलाय का खालचा? अच्छा, चांगले चांगलेच घ्या पानं, खराब खराब काढून टाका। हा ना, अजून बरंच बाकी। हा, इकडचे पानं राहू द्या आपल्याला, हे ना, हा हे राहू द्या खालचे, हे राहू द्या, हे काढले पण राहू द्या। हा लोंबलेला वेल आहे ना, हे कापा फक्त। इकडे बघा, ही फांदी आहे ना, हे बघा कशी लोंबली। हा, हे दोन लोंबले तेवढे काढा आणि काढे पानं सगळे राहू द्या, बाकीचे काढले सगळे काढा। वरचे वरचे तर तुम्ही पारच कट केलं, हे बघा। हा, बरं झालं, परत फुटल। आणि आता इथं शिडे अंगावं लागेल का? खराब आहे ना, अजिबात नका घेऊ, मग ते सापडत नाही बायकांना। नवरात्रीमध्ये घट बसवायला सगळ्यांना पानं लागत येतच, आणि मग आम्ही काय करतो, घट बसायच्या आदल्या दिवशी सगळे वेलाची पानं काढतो आणि सगळ्यांना देऊन टाकतो। एवढ्या पानाचं करायचं तरी काय, देवाच्या कामासाठी सगळ्यांना ते उपयोगी येतात आणि वेलाची कटिंग पण झाली जाते। तर आपण वेलाची अशी एकदा छाटणी केली ना, ते वेल छान असा फुटला जातो आणि नवीन पानं येतात। झाडं दिसायला एवढे छान दिसतात, झाडांच्या मुळे आपल्या घराची शोभा पण वाढती। पण ताईंनो, त्याचं एवढं मेंटेनन्स असतंय ना। फौजी साहेबांनी राजूनी मोठाले पामट्रे आहेत ना, त्याची पण कटिंग केली। तो व्हिडिओ एडिट झालाच नाही माझ्याकडून, तर नंतर कधी मी अपलोड करन। मनी प्लांट पलीकडे आम्हाला 2-4 दिवसात तोच विषय झाला की म्हणले ते ना नवरात्रात तुडी सांगते ना, आमचं 2-4 दिवसापूर्वी बसायला येतात ना, असं मी बायांचा विषय झाला, दरवर्षी तुडीच असते। आणि संध्याकाळ व्हायला लागली होती, सगळीकडून असं आभाळ भरून आलं होतं। आणि आपला नागवेलीचा वेल आहे ना, तुम्ही बघू शकता कसा मोकळा केलाय फौजी साहेबांनी राजूनी। सगळे पानं काढलेत, अगदी कुडमुडं थोडे थोडे पानं ठेवलेत, फक्त एकदम असं सुनं सुनं वाटू नये त्यासाठी। आणि एक साईड कडले थोडेसे पानं ठेवलेत, कारण मला पूजेसाठी लागतात ना, त्यामुळे थोडेसे पानं ठेवलेत एकदम, आणि बाकीचे सगळे तोडलेत। आता संध्याकाळी बायकांनी पानं वगैरे घेऊन गेल्या, त्यानंतर मला स्वयंपाक करायचा होता। पण फौजी साहेब बोलले दुसऱ्या दिवशी मला ड्युटीवर जायचंय अकोल्याला ना, तर मी घरी नाहीये, त्यामुळे चल तुला बाजारात घेऊन जातो, तुला काही ज्या छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्यात ना ते घे। तर घट बसवायचं जे सामान आहे ना, घट, धान्य, नारळ सगळं ते मी 2 दिवस आधीच आणून ठेवलं होतं, अमावस्येच्या आदल्या दिवशीच। पण मला धूप, कलावा, कापूर असं छोट्या छोट्या वस्तू लागत होत्या, तर ते घेण्यासाठी मग फौजी साहेबांनी मी आलो बाजारामध्ये। आणि आपलं खालचा स्टोरूम आहे ना, त्याच्यातलं सगळं सामान आपल्या वरच्या स्टोरूम मध्ये मी शिफ्ट केलंय। पण जे आपलं छोटं स्टोरूम आहे ना खालचं, त्याच्यामध्ये मला देवाचं साहित्य ठेवण्यासाठी एक रॅक पाहिजे होतं। तर लोखंडाचं रॅक बनवून घेतले फौजी साहेबांनी, पण त्याच्यावरती प्लायचे असे फट्टे पाहिजे होते। तर तेच आम्ही लॅमिनेशन करण्यासाठी त्या भैयांकडे दिलं होतं ना, तर फौजी साहेब बोलले येताना आपण ते पण घेऊन येऊ, आणि तुला काही सामान लागते ना छोट्या मोठ्या वस्तू त्या पण घेऊन येऊ। काय झालंय ना, देवाचं साहित्य ठेवण्यासाठी एकदम असं छोटंसं कपाट केलेलं आहे मी 2 शेल्फचं, पण त्याच्यामध्ये सगळं साहित्य बसनाच झालंय, एक काढायला गेलं का दुसरं पडतंय असं होतंय। त्यामुळे म्हणलं आपल्या स्टोरूम मध्येच देवाचं साहित्य ठेवण्यासाठी एक मस्त मांडणी बनवून घेते मी, त्याच्यामध्ये सगळं आपलं देवाचं साहित्य राहील आणि वेळेला आपल्याला सगळं ते सापडलं जाईल। तर पूजेच्या साहित्याच्या दुकानात आले होते मी, पण त्याच्या शेजारी इथं लेडीज शॉप आहे ना, तर तिथं मी असं क्लचर वगैरे घेत होते। क्लचर घेतले, 2-3 राहिलेच नव्हते मला त्यामुळं। आणि देवाचं साहित्य घेण्यासाठी मी नेहमी या दादांकडेच येत असते ना, तर दादा मला दाखवत होते वेगळ्या पद्धतीची, वेगळ्या सेंटची अशी जरा धूप अगरबत्ती आलेली आहे, तर तुम्हाला आवडली तर पहा।
तर मी नेहमी जात असते ना, त्यामुळे मला दादा एकदम व्यवस्थित दाखवतात आणि रिजनेबल रेटमध्ये देतात पण. छान असतात त्यांच्याकडे सगळ्या वस्तू देवाच्या. आणि चांदीचे देव मी ना कोलगेट पावडरनी उजळत होते, पण ह्यावेळेस म्हणलं चला काहीतरी वेगळं. त्यामुळं चांदीचे देव उजळवण्यासाठी मला एक लिक्विड पण पाहिजे होतं, तर ते सुद्धा मी दादांकडून घेतलं. पुढल्या व्हिडिओमध्ये तर दाखवूनच मी देव कसे उजळलेत काय. तर हे दादा बोलत होते, असली ही धूप अगरबत्ती आलेली जरा वेगळ्या पद्धतीची. वगैरे देऊ का? लागेल है ना. आणि मला उपवासासाठी काही वस्तू पण पाहिजे होत्या, तर तिथून निघाल्यानंतर फौजी साहेबांना आम्ही आलो किराणा दुकानामध्ये. तर मी पहिलं राहायचे ना तिथंच हे किराणा दुकान आहे. आपल्या घराच्या जवळच किराणा दुकानं आहेत, पण यांच्याकडं क्वालिटी छान असते, पहिल्यापासून सवय लागलेली ना, त्यामुळं आम्ही किराणा त्यांच्याकडूनच भरत असतो. बाकीचा किराणा त्या दिवशीच भरला होता, पण उपवासाचं भरलंच नव्हतं, लक्षातच नव्हतं राहिलं. तर उपवासाचं काय लागते ते घेतलं आम्ही. तिथून निघलो आणि आपण जे स्टोरूमसाठी रॅक बनवले ना, त्याच्यावरती ते प्लाय टाकण्यासाठी लॅमिनेशन करायला टाकले होते प्लाय, तर ते घेण्यासाठी आलो आम्ही. कारण नवरात्रीचं सगळं घर आवरलंय, पण तेवढं देवाचं साहित्य ठेवायचं राहिलंय. ते ठेवण्यासाठी व्यवस्थित आम्हाला ते शेल्फ बनलेच नव्हते, बनवायला टाकले होते पण ते झालेच नाही टायमाला. त्यामुळं तेवढं आम्ही ते देवाचं साहित्य आवरायचं ठेवलंय बाजूला. तर हे शेल्फ बनले ना आता, मग आम्ही त्याच्यावरती मस्त असं व्यवस्थित जिथल्या तिथं ते देवाचं साहित्य लावून देऊ. आज मला एवढं काम होतं ना, घरातलं रोजचं काम, घट बसवायचे होते, रोजची देवपूजा. तरी पण म्हणलं काल थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे ना, मी अपलोड करून देते आणि त्यानंतर मग घट बसवते. तिथून आल्यानंतर मी लागले स्वयंपाकाला. त्या दिवशी गावाकडे गेलो होतो ना, तर शापू भाजी आणली होती येताना. शापू भाजी, वांग्याची भाजी आणि चपात्या केल्या होत्या मी. तर सगळ्यांचे जेवण झाले. त्यानंतर म्हणलं सगळं सामान एक साईडला मी काढून ठेवते आता. तर घट, नारळ, धान्य, घटाचं सामान मी सगळं 2 दिवसापूर्वीच आणून ठेवलं होतं, पण बाकीचं हे कापूर वगैरे धूप सगळं आणलं ना, तर म्हणलं एका ताट्यामध्ये असं काढून ठेवते एका जागेवर सगळं, म्हणजे टायमाला घाई गडबड होत नाही. तर घट, नारळ, धूप, खारीक खोबऱ्याचा तो विडा आहे ना तो, धान्य, भीमसेनी कापूर, गुलाबजल आणि गोमूत्र हे सगळं मी एका ताटामध्ये ठेवलंय. बाकीचं पण दाखवते आता. तर कलशाखाली अष्टदल कमल काढण्यासाठी तांदूळ, कलावा, घटाला पण बांधायचा असतो आणि नारळाला पण बांधायचा असतो. त्यानंतर आपण हे कलावा माळ घालण्यासाठी पण वापरू शकतो कलावा. त्यानंतर एक लोटा पण ठेवलाय मी अभिषेक घालण्यासाठी. गणपती बाप्पांची पूजा करावी लागते ना सगळ्यात आधी, त्यानंतर मग बाकीची पूजेला सुरुवात करायची असते. तर अभिषेकसाठी मग छोटासा लोटा आणि तुपाच्या वाती ठेवल्यात आरतीसाठी. त्यानंतर पंचामृतासाठी मध ठेवलाय आणि आरतीसाठी आपण निरांजन घेऊ शकतो किंवा पंचारती पण घेऊ शकतो. आणि अभिषेक घालण्यासाठी ही छोटीशी पळी लागते, तर पळी. त्यानंतर हळदी कुंकू आपल्या घरामध्ये असतंच एक्स्ट्रा, तरी पण नवीन हळदी कुंकू पण घेऊन आले मी. त्यानंतर हे अखंड दिवेसाठी वात आणि माळ बनवण्यासाठी दोरा आणि गणपती बाप्पांच्यासाठी हे कापसाचं वस्त्र. तर एवढं सामान मी सगळं गोळा करून ठेवलं. आणि बाकीचं मग आपल्याला नागवेलीचे पानं तर आपली आहेतच, फुलं आपले ताजे ताजे घेता येतील झाडांचे, आणि माती तर आणून ठेवलेली, फॅन खाली सुकायला ठेवलेली थोडीशी. एवढा पाऊस चालू आहे ना ताईंनो आमच्या इकडं, तर पाऊसच उघडत नाही आहे, रात्रंदिवस पाऊस चालू आहे. त्यामुळे मी आधीच माती आणून ठेवली होती, थोडासा पाऊस उघडला होता त्यामुळं, आणि फॅन खाली सुकायला ठेवली ती माती. मग त्याच्यामध्ये काय होतं, धान्य मिक्स झालं जातं. आता बाकीचं जे सामान लागते ना ते घट बसायच्या वेळेस मग घेता येईल म्हणलं. एवढं तर गोळा करून ठेवलंय सगळं. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी तसं एंड करते, कारण सर्दीने घसा एवढा दुखतोय ना, आवाज पण थोडासा वेगळा येतोय. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ.